नमस्कार मित्रांनो, आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य असं आसरा माता केसरी मैदान पार पडलं। त्या मैदानात फायनलचा मानकरी ठरलेला थार गाडीचा मानकरी रुद्रा शेठ आणि त्याच्याबरोबर पक्षा ही गाडी फायनलला राहिलेली आहे। तर आपण त्यांच्याशी चर्चा करून या बैलाविषयी संपूर्ण माहिती घेऊया। सर्वप्रथम मालकाचं नाव परिचय द्या। चैतन्य शेठ दिनकर चव्हाण, मातृतीर्थ सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा या विदर्भातून आम्ही या मैदानासाठी आज या एकोडपाचोड या गावामध्ये आलो होतो आणि अतिशय पारदर्शक आणि शिस्तबद्ध अशा पद्धतीचं मैदान की जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही, सर्वांना न्याय दिला जाईल अशा पद्धतीचं त्यांनी सर्व पारदर्शक मैदान या ठिकाणी नियोजन केलं आणि कुठल्याही प्रकारचं काही येणं होतं, सर्व ठिकाणी चांगल्या प्रकारे मैदान पार पडलं। आज किती नंबर पटकावला आपल्या रुद्रा शेठ? मैदान असताना थोडंफार कमी जास्त होत असतं, कारण प्रत्येक बैल कुठेतरी आपल्या नंबरात आला पाहिजे ही प्रत्येकाची धारणा असते, परंतु आम्ही चौथा नंबर त्यांनी पटकावलेला आहे आणि चौथ्या नंबरवर सुद्धा मी अतिशय समाधानी आणि आनंदी आहोत। आज चतुर्थ क्रमांक पटकावलाय रुद्रा शेठने। हो, त्याच्या अगोदर बऱ्याचशा मोठ्या मैदानात रुद्रा शेठ राहिलेला आहे, जसं की फॉर्च्युनरचं मैदान। ज्यावेळेला आपल्याकडे फार कमी प्रमाणात मैदान होतं त्यावेळेला बैल पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात पळायचा आणि त्यावेळेला फार मोठाले मैदान झाले। त्यावेळेस हिंदकेसरी आपलं थार गाडी त्यावेळेस आमचं काहीतरी मायक्रो सेकंदमध्ये फॉर्च्युनर गाडीचा आम्हाला हरकत करावी लागली होती आणि 2 नंबरचे मानकरी आम्ही त्या ठिकाणी श्रीनाथ केसरीमध्ये ज्यावेळेस मैदान झालं होतं, चंद्रहादादा पाटलांनी फार मोठं मैदानाचं आयोजन केलं होतं, त्या मैदानामध्ये थार गाडी त्यांनी पटकावलेली आहे। आता येत्या 21 तारखेला जे छत्रपती संभाजीनगर मध्ये हिंदकेसरी मैदान होत आहे, त्या मैदानात आपल्याला थार गाडीचा मानकरी रुद्रा शेठ पळताना दिसणार आहे। निश्चितपणाने दिसणार आहे। आतापर्यंत येणे पण मैदानासाठी निश्चितपणाने येणार आहे, कारण आपल्या भागातील एक वैभवशाली असं मैदानाचं नियोजन यांनी आपल्या मराठवाड्यामध्ये केलेलं आहे आणि केसरीचं मैदान असल्यामुळे महाराष्ट्र केसरी ओपनचं आणि दोन्ही गटाचं मैदान त्यांनी ठेवलेलं आहे। त्यामुळं आता निश्चितपणाने कुठल्या प्लॅनिंगमध्ये आम्हाला यायचं ती प्लॅनिंग करून आम्ही निश्चितपणाने 21 तारखेला येणार आहे। याच्याबरोबर नक्की कोणता बैल पडलेला? याच्यासोबत जम्मू काश्मीर ज्यावेळेस तिकडं श्रीनाथ केसरीचं मैदान झालं त्यावेळेस सावंत शेठचा बैल होता, पळसखेड जम्बोचा। ते आता जम्मू काश्मीरला पण त्यांची टीम आहे इकडं बैल करणार, त्या बैलासोबत त्यांनी ते मैदान जिंकलेलं होतं। आजच्या मैदानात रुद्रा शेठ बरोबर कोणता बैल होता? आजच्या मैदानात आमचे स्नेही मित्र केकांत साहेब किनगावराजा, आमची फार दिवसाची दोघांची इच्छा होती, आम्ही फार जवळीक मित्र आहोत आणि फार दिवसाची इच्छा होती की आपण कुठेतरी हे झालं पाहिजे, पण योग चांगले आले की आमच्या भागामध्ये मैदान झालं आणि त्या मैदानाच्या अनुषंगाने आम्हाला दोघांना एकत्र येऊन पळण्याचा एक मौका आला। आज योग जुळून आला आणि रुद्रा शेठ फायनलला राहिला, हो, काय वाटतं त्याबद्दल? अतिशय आनंद। आमचे स्नेही मित्र केकांत साहेब, आम्ही एकाच भागामध्ये राहतो, एका गावाच्या जवळ आहे आणि फार दिवसापासून इच्छा होती, त्यामुळे आता कुठल्या गावाने पण गुलालात राहिलो आम्ही, याचा फार मोठा आनंद आम्हाला। तर पळतोच, त्यापेक्षा अधिक महत्वाचा असतो ड्रायव्हर। तर रुद्रा शेठच्या गाडीवर कोणता ड्रायव्हर असतो नेहमी? हे आमचे स्नेही मित्र वैभव भोजराडे किनगाव राजा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं देखभाल आणि कोणत्या वेळेला कोणत्या साईडला बैल पळवायचा, काय करायचं, कोणतं डिसिजन घ्यायचं, त्यासाठी ही सर्व कोणत्या पायऱ्यामध्ये आपण पायरा जर केला तर आपण सक्सेस होऊ शकतो, या सर्व प्रकारचं प्लॅनिंग अगोदर ते सुरुवातीला काही दिवस अगोदर याच्याच प्लॅनिंगमध्ये होत असतं। हे आमचे अगदी परिवारातले कुटुंबातले असेच नाही आहेत आणि आमचा आता मित्र परिवारात असे एक टीम आहे, हे विक्रम थानप असतील, पुन्हा बाकी काही मंडळी आहेत, सर्व ग्रुप हे सर्व सहकार्याने चालतं, कारण एकाच हा मैदान म्हणजे एकाचा खेळ नसतो, त्यासाठी टीम असते। आता सर्वांना सहकार्याच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या सर्व टीमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तर कुठंतरी क्वचित एखाद्या मैदानासाठी येतो, पण जवळपास पूर्णपणे नियोजन त्यांचं असतं आणि त्यांचं नियोजन 99% मध्ये आतापर्यंत चुकलेलं नाही आहे। अतिशय परफेक्ट नियोजन करून ते त्यामध्ये सक्सेस आहेत। बैल जर गुलालास पात्र झाला की त्यासाठी सर्वात महत्वाची असते ती टीम, ही सर्व टीम आहे तुमची, त्याच्यातलं मेन म्हणजे ड्रायव्हर। सर्वप्रथम आपण ड्रायव्हरचा परिचय घेऊ। हा बोला। माझं नाव वैभव कडुबातराडे, राहणार किनगाव, तालुका सिंदखेड, जिल्हा बुलढाणा। म्हणजे आम्ही सर्व एकाच गावचे 2-4 किलोमीटर मधल्या अंतरावरचे आहे।
सर्वांचं अशी एक टीमच आहे आमची बुवा. कुठेही मैदान असो काही असो ते आपल्या शब्दाला मान देतात, आपण त्याच्या शब्दाला मान देतो. नियोजन केलं की त्यांना पण आपलं नियोजन आवडतं. असं यानं आज आम्ही ठरवलं होतं की बुवा आदातमध्ये आपली गाडी पळवायची, रुद्राची आणि पक्षाबाईची. गाडी पळवली, गाडी फायनलसाठी पात्र झाली आणि चांगल्या स्वरूपात झाली बुवा. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी झालो आणि चांगल्या याच्यात झालो. असं वाटलं नव्हतं की बुवा गाडी उलाला राहील काय नाही. हातात घेऊन बी वासरानं, हातात वासरू घेऊन बी रुद्रानं सिद्ध करून दाखवलं की बुवा मी अजूनही नंबर घेऊ शकतो, थांबलो नाही. ठीक आहे. मित्रांनो, हाच तो रुद्रा शेठ बळावर पळालेला पक्षाबाई. त्याच्या मालकांशी आपण विचारूया की हा बैल कुठला आहे. सर्वप्रथम तुमचा परिचय द्या मला. माझं नाव देवानंद केकान. मला केकान साहेब म्हणूनच ओळखतात सर्व याच्यात, कारण मी म्हणजे जॉबला आहे. काय तर job करता तुम्ही? मी सीड्स कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर आहे, म्हणजे इंडिया इन्चार्ज. बैलगाड्याचा नाद करून बैलगाड्याचा नाद करून जॉबही करतोय. व्यवसाय पण आहेत माझे. वासरू आदात आहे. चव्हाण साहेब माझे मित्र आहेत. त्यांची आमची इच्छा होती की बा दोन्ही बैल कुठेतरी एक वेळेस पळू आपण. तिकडे सातारा साईड होतं त्यावेळेस बिग समजा मी त्याला बोललो अगोदर, तर तुम्ही काय हरकत नाही, कधीही म्हणा म्हणे तुम्ही, असं काही आपलं नाही की आपण केव्हाही बैल सोबत पळू म्हणे. तर आज तो योग जुळून आज तो योग जुळून आला, कारण एवढा मोठा बैल आहे रुद्रा शेठ. फायनल मध्ये म्हणजे श्रीनाथ केसरीमध्ये थारचा मानकरी झालेला आहे. थारचा मानकरी म्हणल्यापेक्षा तो फॉर्च्युनरचा मानकरी होता. त्यावेळेस तो बैल त्याची गाडी सुट्टी पळालेली असून पण त्याला काही कारणास्तव त्याला थारचा मान मिळाला नाही ना. काही जे मैदानात समजा निकाल झाला तो मान्य केला मालकानं. आजही तसं आमची गाडी 1 नंबर पळाली. आणि वासरू हातात असताना आम्हाला वाटत नव्हतं वासरू एवढं रुद्रासोबत चांगलं पळेल म्हणून. पण वासरानं आज कमाल केली, कारण आदात वयात एवढ्या मोठ्या बैलाबरोबर पळणं म्हणजे सोपं नाही. याच्या अगोदर काय कामगिरी कार्य केलं? याच्या अगोदर आमचा बैल सेकंद काट्यात पळत होता. सेकंद काट्यामध्ये लगातार प्रथम क्रमांकाचा मानकरी होता बैल. किती मैदान 1 नंबर केले? लगातार बरेच मैदान केले, म्हणजे जसा पळतो तसा नंबरातच आहे. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथ्या, 5व्या नंबरापर्यंत बैल पळतो. कारण याच्यात होतच असतं, बैल आहे कुठं कमी जास्त झालं पहिल्या नंबरच्या बैलाला 5वा नंबर घ्यावा लागतो, 5व्या नंबरचा बैल पहिला नंबर घेतो, मागे पुढे होतात. चालेल, धन्यवाद साहेब.